आवाज शोषितांचा, आवाज वंचितांचा, आवाज दिनदुबळ्यांचा, हा आवाज अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचा, हा आवाज भ्रष्टाचाराला गाडणाऱ्यांचा, हा आवाज माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा. होय, हा बुलंद आवाज तमाम जनतेचा. टॉप न्यूज मराठीवर रात्री 9 वाजता पहा. आवाज जनतेचा, माझ्या आवाजाचा. टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातली तिसरी सुनावणी आज बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. या न्यायालयात आज जी सुनावणी झाली त्याला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम शिवाय आरोपींचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे आणि शेफ हे सगळेजण उपस्थित होते. पण या दरम्यान आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 एप्रिलला पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे आणि आज जी चर्चा झाली ती केवळ 2 आरोपींविषयी झाली. ती म्हणजे वाल्मिक कराड आणि दुसरा म्हणजे विष्णू चाटे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे आणि त्यांच्यासह इतर असलेले आरोपी आज व्हीसी द्वारे कोर्टात हजर करण्यात आले. हे सगळे हजर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षातर्फे आपली बाजू मांडली आणि मग विकास खाडे यांनी बचाव पक्षातर्फे आपली बाजू मांडली. पण आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला गेलेला आहे त्या संदर्भातच मी या ठिकाणी लाईव्ह करतोय. अर्थात या लाईव्ह मध्ये जर आता आपण पाहिलं तर विष्णू चाटे या प्रकरणातील 2 नंबरचा आरोपी यानं स्वतःहून एक अर्ज केलाय आणि हा अर्ज आहे की मला आता लातूरच्या कारागृहात करमत नाहीये, मी एकटा पडलोय, आता मला इथून बाहेर काढा आणि बीड जिल्हा कारागृहामध्ये शिफ्ट करा असा अर्ज त्याने कोर्टापुढे सादर केलाय. त्यामुळं विष्णू चाटे ज्यानं स्वतःहूनच पहिल्यांदा लातूरमध्ये मला पाठवा असं म्हटलं होतं, तो आता अचानक मला पुन्हा लातूरहून बीडला पाठवा असं का म्हणतोय, याच सगळ्या विषयावर आपण लाईव्ह करणार आहोत. आणि म्हणूनच माझ्या लाईव्हचं नावच आहे वाल्या विना करमत नाही, विष्णू चाटे म्हणतोय मला बीडला हलवा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की विष्णू चाटे जो या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 यानं काय ठरवलं होतं, यानं पहिल्यांदा अटक झाल्यानंतर याला जेव्हा PCR मिळाली, नंतर न्यायालयीन कोठडीत हा गेला, त्यावेळी त्यानं असं म्हटलं की माझ्या जीविताला इथं धोका आहे, त्यामुळं मला इथून सुरक्षिततेच्या कारणास्तव हलवण्यात यावं. केज न्यायालयात त्याने हा अर्ज दाखल केला होता. तेव्हा या खटल्याची सुनावणी केज न्यायालयात पार पडली होती, जी पहिली सुनावणी पार पडली. नंतर पुढच्या दोन्ही सुनावण्या बीड जिल्हा न्यायालयात पार पडल्या. आता त्यानं केज न्यायालयात जो अर्ज दाखल केला की मला तुम्ही लातूरच्या कारागृहात शिफ्ट करा सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि माझ्या जीवाला धोका आहे, त्यावेळी न्यायालयानं त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. पण नंतर जेव्हा त्याला CID कोठडी मिळाली 13 जानेवारी पर्यंत आणि त्यानंतर जेव्हा तो न्यायालयीन कोठडीत गेला त्यावेळी त्याच्या अर्जावर विचार करण्यात आला आणि त्याला लातूरला शिफ्ट करण्यात आलं, लातूर जिल्हा कारागृहात पाठवण्यात आलं. आता त्याला तिथे पाठवायला ज्यावेळी पाठवण्यात आलं तेव्हा जानेवारी महिना होता. आता 2 महिने उलटून गेले, म्हणजे जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला आणि आता उजाडला एप्रिल. खरं तर 12 मार्च पासूनच या प्रकरणाची सुनावणी 26 मार्च पासूनच या प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात सुरू झाली. 12 मार्चला केज न्यायालयात झाली. नंतर सरकारी वकिलांनी अर्ज केला की गोपनीय साक्षीदार जे आहेत त्यांना येण्या जाण्याच्या दृष्टीनं किंवा कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं आणि जे आरोपी आहेत त्यांना बीड कारागृहातून केजला सारखं आणावं लागेल, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं
हा खटला बीड न्यायालयात सुरू करण्यात यावा किंवा तिथे चालू ठेवण्याची परवानगी मिळावी. ते जेव्हा परवानगी किंवा डिसिजन झालं तेव्हा 26 मार्च ही पहिली तारीख पडली आणि बीड न्यायालयामध्ये या खटल्याची दुसरी सुनावणी पार पडली. आता आज तिसरी सुनावणी पार पडली. अर्थात ही तिसरी सुनावणी जी पार पडली आहे यामध्ये किंवा या दरम्यानच्या अंतरामध्ये विष्णू चाटेनं त्या जिल्हा कारागृहातून आता बीड जिल्हा न्यायालयाला एक अर्ज केला की मला इथं करमत नाहीये, मी एकटा पडलोय. आता हा वाल्या विनयाला करमत नाहीये की काय असं उज्ज्वल निकम म्हणजे थोडक्यात उज्ज्वल निकम यांचं असं म्हणणं होतं की आता तो एकटा पडलाय त्यामुळे तिथे त्याला करमत नसावं वगैरे. आणि जेव्हा या विष्णू चाटेच्या वकिलांना या संदर्भात विचारण्यात आलं की या विष्णू चाटेंनी असा अर्ज का केलाय, त्यांना आता लातूरमधून पुन्हा बीडच्या कारागृहात शिफ्ट का व्हावंसं वाटतंय. जी व्यक्ती स्वतःहून लातूर कारागृहात मला शिफ्ट करा असं म्हणते तीच व्यक्ती आता पुन्हा एकदा मला बीड जिल्हा कारागृहात शिफ्ट करा असं म्हणते. याच्यावर तीन खरे म्हणजे या प्रश्नाला तीन उत्तर आहेत. पहिलं उत्तर जे खरं तर उज्ज्वल निकम यांनी दिलं, दुसरं उत्तर विष्णू चाटेचे वकील शेफ म्हणून आहेत त्यांनी दिलं आणि तिसरं उत्तर धनंजय देशमुख यांनी दिलं. ही तिन्ही उत्तर मी तुम्हाला ऐकवणार आहे लाईव्हच्या शेवटपर्यंत. तुमच्या कमेंट्स काय असतील तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह पहा, अगदी बारकाईने ऐका, कारण की आज विष्णू चाटे या प्रकरणातला इतका महत्वाचा आरोपी त्याला पुन्हा एकदा न्यायालय लातूरमधून बीडमध्ये आणेल का, त्याच्या अर्जावर काय निर्णय होणार, या गोष्टीची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. पहिलं उत्तर उज्ज्वल निकम यांचं होतं. त्यांना विचारण्यात आलं की विष्णू चाटे यानं जो अर्ज केलाय त्या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे. त्यावर त्यांनी असं म्हटलं की तो आता एकटा असल्यानं त्याला तिकडे करमत नाही असं दिसतंय आणि म्हणूनच त्यानं पुन्हा एकदा मला बीड जिल्हा कारागृहात शिफ्ट करावा असं म्हटलंय. यावर आमचे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे 24 तारखेला खुलासा करतील. आता हे झाल्यानंतर जेव्हा विष्णू चाटेचे वकील शेफ यांना विचारण्यात आलं या संदर्भात, त्यावर शेफ यांनी दिलेली माहिती अशी आहे की विष्णू चाटे यानंच तो जिथं आहे लातूर कारागृहात तिथून स्वतःहून अर्ज केलाय, मी वकील म्हणून काय अर्ज केलेला नाहीये. दुसरी गोष्ट त्याचं असं म्हणणं आहे की आता माझी केस बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झालेली आहे आणि मी आहे कुठे, लातूर जिल्हा कारागृहामध्ये. साधारण 150 किलोमीटरचं अंतर आहे. भविष्यात ज्यावेळी मला कोर्टात सादर करावं लागेल प्रत्यक्ष त्यावेळी तेवढा जो काही किलोमीटरचं अंतर आहे तेवढं त्या ठिकाणी यावं लागेल. दुसरी गोष्ट माझी केस बीड जिल्हा न्यायालयात चालू आहे आणि माझे वकील आणि नातेवाईक बीडमध्येच आहेत, बीड जिल्ह्यात आहेत. त्यामुळे मला त्यांच्याशी संपर्क साधणं संवाद साधणं इथून जमत नाहीये. त्यामुळं मला लातूर जेलमधून बीडच्या कारागृहामध्ये ट्रान्सफर करावं. आता अशी मागणी विष्णू चाटे यानं केल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा विष्णू चाटेचे वकील म्हणाले की आता जे आयओ आहेत म्हणजे तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांनी या संदर्भात आपलं म्हणणं दाखल केलंय. यावर आता जेल प्रशासनाचं म्हणणं आल्यानंतर त्यावर हिअरिंग होईल म्हणजे सुनावणी होईल आणि मग त्यावर निर्णय होईल. त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा पत्रकारांनी प्रश्न केला, मग त्यावेळी लातूर का मागितलं, त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. थोडक्यात काय, या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर स्वतः आमदार सुरेश धस यांनी मध्ये असंही म्हटलं होतं की लातूर जिल्हा कारागृहामध्ये या आरोपींचे नातेवाईक आहेत आणि जे पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून जेल प्रशासनामध्ये काम करतायत, त्यामुळेच आपल्याला उत्तम व्यवस्था व्हावी आपली तिथे, याच अनुषंगानं विष्णू चाटेनं कदाचित तिकडे जाण्याचा प्रयत्न केला असावा. जेव्हा जेलमध्ये बीडच्या जेलमध्ये 31 मार्चला मारामारीची घटना घडली, मारहाणीची घटना घडली, तेव्हा सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलं की या प्रकरणातील आरोपींना हलवा पण लातूरला नाही. मग यांना तिकडे हर्सुलला छत्रपती संभाजीनगरमध्ये हलवा किंवा मग अगदी अमरावतीला पाठवा, पण हर्सुलला नको, लातूरला नको, कारण त्या ठिकाणी यांचे नातेवाईक आहेत, यांचे पोलीस प्रशासनात जेल प्रशासनातले अनेक अधिकारी कर्मचारी जवळचे आहेत. त्यामुळं विष्णू चाटे आता याला पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृहात शिफ्ट केलं जाणार का, जेल प्रशासनाचं म्हणणं काय आहे
या सगळ्याच गोष्टींवर खरं म्हणजे आता न्यायालय निर्णय देणार आहे आणि त्या निर्णयानुसार पुढची प्रोसेस असेल. पण महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यात जे कारागृह आहे त्या कारागृहातच आधीच एकतर बोंबाबोंब आहे. म्हणजे इतकी नाकेनऊ आलेली आहे तिथल्या जेल प्रशासनाला तिथल्या कैद्यांना सांभाळताना. कारण त्या बीड जिल्ह्यातल्या कारागृहाची क्षमता अशी परिस्थिती आहे की 161च कैदी फक्त त्या ठिकाणी राहू शकतात. पण त्या ठिकाणी आत्ता कैदी आहेत 360. म्हणजे 161 कुठे आणि 360 कुठे, साधारण दुप्पट त्या ठिकाणी कैदी आता त्याहून दुपटीपेक्षा जास्त कैदी त्या जेलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्यातले 7 कैदी आहेत ते शिक्षा भोगतायत, म्हणजे शिक्षा झालेले, आणि उरलेले सगळे न्यायाधीन बंदी आहेत, ज्यांना आपण अंडर ट्रायल म्हणू. आता यामध्ये कोण कोण आहे तर वाल्मिक कराडची टोळी आता तिथं नव्यानं ऑलरेडी इंट्रोड्यूस झालेली आहे. ती एक टोळी म्हणजे ही भर पडली. हे 6 आरोपी वाल्मिक कराड, त्याच्या जोबतीलाच तो सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे. विष्णू चाटे तर आता लातूर कारागृहात आहे. कृष्णा आंधळे तर फरार आहे. त्याच्यासोबतच या टोळीसोबत महादेव गित्ते आणि त्याची टोळी होती. अक्षय आठवले आणि त्याची टोळी होती. पण मध्ये 31 मार्चला जी मारामारी झाली त्यावेळी महादेव गित्ते आणि त्याच्या साथीदारांना तिथून हलवून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात त्यांना पाठवण्यात आलं. तर दुसऱ्याच दिवशी अक्षय आठवले आणि त्याच्या साथीदारांना इकडे नाशिक कारागृहात पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे आणखी त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आर्थिक व्यवहारातील सुरेश कुटे, बबन शिंदे आणि खोक्याभाई, आपला सतीश उर्फ खोक्याभाई, सुरेश धस यांच्या या प्रकरणातला सगळ्या, हे सगळे कैदी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की एक तर तिथे बराकी आहेत फक्त 8 आणि एका बराकीत 50-50 कैदी कोंबले जातात. त्यामुळं खरं तर नाकेनऊ आलंय तिथल्या सगळ्या कैद्यांना सांभाळताना. अशा परिस्थितीत अंबाजोगाई या ठिकाणी एक नवीन कारागृह सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असं देखील कारागृह निरीक्षक बक्सर मुलानी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलेलं आहे. आता प्रश्न हा आहे की विष्णू चाटे, या विष्णू चाटेचा सगळा लेखाजोखा जर आपण पाहिला, या प्रकरणातला अत्यंत महत्वाचा आरोपी म्हणजे वाल्मिक कराड मुख्य आरोपी नंबर 1, सुदर्शन गुले मुख्य आरोपी नंबर 3 आणि यातला मधला दुवा म्हणजे विष्णू चाटे मुख्य आरोपी क्रमांक 2. याच्या अर्जावर आता 24 तारखेला खरी म्हणजे सुनावणी होणार आहे. त्या दिवशी कदाचित लातूर जेल प्रशासनाचं देखील म्हणणं येईल, बीड जिल्हा कारागृहाचं देखील प्रशासनाचं म्हणणं येईल आणि मग त्याच्यावर हिअरिंग होईल, सुनावणी होईल उभय पक्षातर्फे, सरकारी वकील आणि बचाव पक्षातर्फे, आणि मग त्याच्यातून न्यायालय काय तो निर्णय देईल. त्यामुळं आता महत्वाचा मुद्दा हाच आहे की आज व्हीसीद्वारे सगळे आरोपी सादर करण्यात आले असले तरी बीड जिल्हा कारागृहातून हे 6 आरोपी जे आहेत ते सादर झाले आणि म्हणजे आणि 7वा आरोपी जो विष्णू चाटे तो लातूर कारागृहातून हजर झाला. कृष्णा आंधळे तर फरारच आहे. आता या विष्णू चाटेचं या सगळ्या प्रकरणामध्ये काय स्थान आहे, त्याचं नेमकं काय यातला सगळा कारनामा आहे, तो पहिल्यांदा समजून घेण्यासाठी विष्णू चाटे कोण हे समजून घेणं गरजेचं आहे. विष्णू चाटे मुळातच या वाल्मिक कराडचा मावस भाऊ आणि तो कवड गावचा माजी सरपंच होता. म्हणजे केस तालुक्यामध्ये कवड गाव आहे, त्याचा माजी सरपंच होता. तो वाल्मिक कराडशी निकटवर्ती असल्यानं आणि धनंजय मुंडे यांचा समर्थक असल्यानं ऐन लोकसभेच्या काळामध्ये, लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्याला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षानं केस तालुक्याचा अध्यक्ष बनवलं, पक्षाचा अध्यक्ष बनवलं. आता त्यामुळं साहजिकच आहे त्याचं तिथे केस तालुक्यामध्ये त्याचा वावर, त्याची ताकद, त्याची दहशत या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्या केवळ वाल्मिक कराडच्या वरदहस्तामुळं. आता वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची मैत्री काय लपून राहिलेली आहे का? नाही. बरेच रील्स, फोटो, व्हिडिओज अनेक कार्यक्रमांमध्ये आपण या दोघांना पाहिलेलं आहे. आपण सोशल मीडियावर देखील बरंचसं व्हायरल झालेलं आहे. इव्हन अरे कुठाय रे ते, ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे धनुभाऊंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड, हा जो व्हिडिओ आपण नेहमी सोशल मीडियावर पाहत आलेलो आहोत. पंकजा मुंडेंनी जेव्हा हे वाक्य उच्चारलं होतं तेव्हा वाल्मिक कराड थोडासा त्याच्या जागेवरून उठतो आणि बसतो हसत हसत. त्याच वेळी त्याच्या शेजारी जो खिळखिळून हसतोय तोच हा विष्णू चाटे आहे.
त्यामुळे विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांची जोडी चांगल्या पद्धतीने जमलेली होती. आणि मग या दोघांनी मिळून ज्या बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं कंपन्या येतात त्या कंपनीच्या प्लांटवर जाऊन तिथल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या देऊन खंडणी वसूल करण्याची मोहीम सुरू केली. आता यामध्ये विष्णू चाटेचा रोल या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा विष्णू चाटे मुळातच एकतर वाल्मिक कराडच्या सोबत त्याचा निकटवर्तीय, त्याचा नातेवाईक, शिवाय त्याच्याकडे एक चांगलं राजकीय पद, या सगळ्या गोष्टीतून त्यानं केसमध्ये आपली भट्टी जमवली होती. आपल्याला आठवत असेल की मध्येच एक नाव आलं होतं या प्रकरणामध्ये ते म्हणजे सुग्रीव कराड. केसच्या वर्तुळातलं हे राजकीय वर्तुळातलं एक मोठं नाव. त्या ठिकाणी त्यांची पत्नी देखील 2022ला केज नगर परिषदेमध्ये निवडून आली होती आणि तिनं हरवलं कुणाला होतं तर आताचे जे खासदार आहेत बजरंग सोनावणे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, त्यांच्या मुलीला. आता त्याचा राग बजरंग सोनावणे यांच्या मनात होता की सुग्रीव कराडला माझी मुलगी पाडण्यासाठी ज्यांनी रसद पुरवली तो हा विष्णू चाटेच आहे. आणि तो सगळा संशय, तो राग बजरंग सोनावणेंच्या मनात होता. शेवटी लोकसभेच्या टप्प्यावर आता आपण पाहिलं तर सुग्रीव कराडनं थेट अजित पवारांच्या म्हणजे बजरंग सोनावणेच्या पक्षात प्रवेश केला. म्हणजे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला, बजरंग सोनावणेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. विष्णू चाटे यानं मात्र ना धनंजय मुंडेंची साथ सोडली ना वाल्मिक कराडची साथ सोडली. त्यामुळं विष्णू चाटे वर्सेस सुग्रीव कराड असं कुठेतरी केजमध्ये वातावरण निर्माण झालं. त्याच्याच आधी काही दिवस केजमध्ये जो संत भगवान बाबा उत्सव असतो त्या उत्सवाच्या समितीची एक बैठक होती. ती बैठक पार पडत असताना या उत्सवाचं नेतृत्व कोणी करायचं याच्यावरनं वादंग निर्माण झाला आणि मग तिथे या सुग्रीव कराड आणि विष्णू चाटे यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी विष्णू चाटेच्या जवळचा सुदर्शन घुले जो केजमध्ये स्वतःची त्यांनी डॉनगिरी सुरू केली होती, तो स्वतःला डॉन समजत होता केजचा. एकतर तो आधीच ऊसतोडी कामगारच्या टोळीचा मुकादम, शिवाय शेती वगैरे पण मूळ सिझनेबल त्याचा हा व्यवसाय होता. आणि तो देखील या विष्णू चाटेच्या संपर्कात येऊन आपलं राजकीय भवितव्याची स्वप्न फुलवत होता. त्यामुळं विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांच्या तो चांगल्या परिचयाचा होता. या सुदर्शन घुलेनं त्या समितीच्या बैठकीत काय केलं तर त्यानं विष्णू चाटेच्या बाजूनं या सुग्रीव कराडच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग त्या सुग्रीव कराडच्या मनात होताच. म्हणजे मुळातच विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांचं द्वंद्व या केजमध्ये सुरू होतं. आणि आता या विष्णू चाटेला पण असं वाटलं की सुदर्शन घुले एक नवीन पर्याय मला सापडलेला आहे जो माझी बाजू घेतो. त्यामुळे आता सुदर्शन घुलेला बॅकिंग द्यायचं हे विष्णू चाटेनं ठरवलं. आता मग केजचा डॉन कोण, जसं बंबई का किंग कोण, भिक्कू मात्रे असं तो बोलतो, तसं सुग्रीव कराड की सुदर्शन घुले हा वाद केजमध्ये सुरू झाला. याच दरम्यान इकडे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं खंडणी मागण्याचे सगळे प्रकार सुरूच होते. मग त्यांनी सुदर्शन घुलेला पण हाताला घेतला. सुदर्शन घुलेला साहजिकच त्याच्या ज्या काही टोळ्या आहेत त्यातले जे सगळे मानणारे जे पोरं होती त्यामध्ये तो प्रतीक घुले होता, सुधीर सांगळे होता, कृष्णा आंधळे होता. या सगळ्यांनी सुदर्शन घुलेला ताकद द्यायचं ठरवलं आणि त्यांनी एक ग्रुप फाइंड केला 333 #333 वगैरे. आणि त्या माध्यमातून आपल्या मग छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या सगळ्या प्रकारचे सुरू केले. करता करता हे सगळे सराईत गुन्हेगार म्हणले. प्रत्येकावर 5-6 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सुदर्शन घुलेने एका गावात काही दरोडा टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता या टोळक्याला धरून, पण त्याच गावातल्या लोकांनी यांना मारून पाठवलं आणि त्यांच्याकडे जी आधीची गाडी होती तिची पण तोडफोड केली. नंतर सुदर्शन घुलेला ही गाडी वाल्मिक कराडनं गिफ्ट दिली असं म्हटलं जातं. आता प्रश्न हा पुरतो की या सुदर्शन घुलेला विष्णू चाटेनं बॅकिंग दिली होती, ताकद दिली होती आणि अशी पोरं त्याला हवी होती जी आपल्यासाठी काही करू शकतील, कुणाशीही वाकड्यात शिरू शकतील. त्यावेळी वाल्मिक कराडशी देखील त्याचा संपर्क वाढायला लागला आणि अशा रीतीनं या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे त्रांगडं चांगलं जमलं. आता या तिघांनी काय ठरवलं तर या तिघांचं एकच डाव होता की आपली ताकद
बीड जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे. वाल्या तर कायमच म्हणतोय मी बीड जिल्ह्याचा बाप आहे म्हणून, असे आपण त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ देखील पाहिले. विष्णू चाटे हा वाल्याचा समर्थक, अर्थातच तो त्याचा आका झाला होता आणि सुदर्शन घुलेचा आका विष्णू चाटे झाला होता. त्यामुळे या तिघांनी मिळून मग तिथे येणाऱ्या सगळ्यांना, ज्या काही कंपन्या असतील, उद्योग असतील, त्यांना दमदाटी कर, खंडणी माग, धमकी दे, नाही जमलं तर हातपाय तोड, असे बरेच उद्योग सुरू केले. याच दरम्यान सगळ्यात महत्वाचा पहिला, या संतोष देशमुख प्रकरणातला पहिला डाव कधी साधला गेला हे पण जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. सुदर्शन घुले यानं दिलेल्या जबाबानुसार 8 ऑक्टोबर ही जी तारीख होती, या 8 ऑक्टोबरला परळी जगनमित्र कार्यालयावर याच वाल्मिक कराडनं आवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटे यांना बोलवून घेतलं आणि या शिवाजी थोपटेंना त्यानं सरळ सरळ धमकी दिली की 2 कोटी रुपयांची खंडणी द्या, नाहीतर बीड जिल्ह्यातले तुमचे प्लांट बंद करा. आता ही धमकी त्यानं ज्याच्या समोर दिली त्यावेळी त्याच्या शेजारी विष्णू चाटेही उपस्थित होता आणि दस्तूर खुद्द सुदर्शन घुलेही, कारण की सुदर्शन घुलेनंच हे कबुली जबाबात म्हटलेलं आहे. त्यामुळे विष्णू चाटेचा रोल इथं क्लिअर झाला की आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात विष्णू चाटे पहिल्यापासून होता. हे क्लिअर झालं. हे 8 ऑक्टोबरला झालं. नंतर जर आपण पाहिलं तर मग थेट विष्णू चाटेचा रोल ओपन होतो तो 29 नोव्हेंबरला. कारण 29 नोव्हेंबरला या विष्णू चाटेचं जे कार्यालय आहे केजमध्ये, काही पक्षीय कार्यालय, अर्थात त्यानंतर त्याच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा पक्षानं त्याची हकालपट्टी केली, त्या पदावरनं देखील त्याला काढलं. या विष्णू चाटेच्या केजच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, बालाजी तांदळे आणि सरते शेवटी आलेला PSI राजेश पाटील, हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी खंडणी मागण्याचा प्लॅन आखला. आता 29 नोव्हेंबरला याच विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं आवादा कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना फोन लावला आणि सुदर्शन घुले जो 2 दिवस आधी 26 नोव्हेंबरला आवादा कंपनीवर गेला होता आणि प्रत्यक्ष धमकी देऊन आला होता, त्यामुळे वाल्मिक कराडनं त्या सुनील शिंदेंना म्हटलं की सुदर्शन घुले आला होता, तो ज्या परिस्थितीत म्हणतोय त्या परिस्थितीत सांगितलंय तेवढं करा, नाहीतर हातपाय तोडू, कंपनी बंद करा, नाहीतर आमची डिमांड पूर्ण करा. आता ही धमकी त्यानं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं दिली होती. त्यामुळे विष्णू चाटेचा रोल या ठिकाणी दुसऱ्यांदा एस्टॅब्लिश झाला. पहिल्यांदा 8 ऑक्टोबरला, दुसऱ्यांदा 29 नोव्हेंबरला. आता हे सगळं झाल्यानंतर या दरम्यान सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांची चांगली घसट झाली होती. नंतर 6 डिसेंबरला, म्हणजे अर्थातच 29 नोव्हेंबर नंतर 6 डिसेंबरला जो विष्णू चाटे मुंबईमध्ये होता, म्हणजे 4 डिसेंबरला त्यानं आधी धनंजय मुंडे यांची भेट घेतली असं सांगण्यात येतं. 5 डिसेंबरला त्यानं वाल्मिक कराडची भेट घेतली असं सांगण्यात येतं. नंतर त्याच दिवशी सारंग आंधळे नावाची एक व्यक्ती, विष्णू चाटे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हे सगळे एकत्र येऊन त्यांची बैठक झाली. नंतर विष्णू चाटे हा 7 तारखेला पुण्याला आला. पण 6 डिसेंबरला वाल्मिक कराडनं ज्याला कंपनीवर पाठवा आणि धडा शिकवा असं म्हटलं होतं, तो निरोप 6 डिसेंबरला याच विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिला होता. त्यामुळे त्या दिवशी सुदर्शन घुले आवादा कंपनीवर गेला. आता ते आपल्याला सगळं प्रकरण माहिती आहे. मग त्यावेळी वॉचमनला मारहाण झाली, जातीवाचक शिवीगाळ झाली. त्या ठिकाणी प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे सगळेजण होते आणि शेवटी यांना सगळ्यांना घेऊन देशमुख बंधू, ग्रामस्थ मस्साजोगचे हे सगळे त्या ठिकाणी गेले केज पोलीस ठाण्यात, पण त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला नाही. 7 तारखेला पहाटे यांना अटक दाखवण्यात आली, पण 7 तारखेला संध्याकाळी बघितलं तर हे जामिनावर सुटले होते. कारण या सुदर्शन घुलेनं 7 डिसेंबरलाच वाल्मिक कराडलाही फोन लावला होता आणि विष्णू चाटेलाही फोन लावला होता आणि हा विष्णू चाटे 7 डिसेंबरला पुण्यात होता. त्यावेळी विष्णू चाटेनं असं सांगितलं की मी आता बाहेर आहे, मी उद्या येतोय, आपण या विषयावर बोलू. त्यावेळी 8 तारीख जेव्हा उजाडली, अर्थात या 7 तारखेलाच विष्णू चाटेचं डोकं आणखी हल्लं.
कारण की नंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंमध्ये बोलणं झालं असावं की अरे तुम्हाला एक कंपनी साधी बंद पाडता आलेली नाही, तुम्हाला सांगितलं काय, तुम्ही करताय काय, कुठला माणूस पाठवलात, अशा सगळा त्यांचा संवाद झाला असावा. मग विष्णू चाटे प्रचंड चिडला होता. तो घाईघाईनं पुण्यातून बीडला गेला. केजमध्ये शेवटी नांदूर फाट्यावर त्यानं सुदर्शन घुलेची भेट घेतली. वाढदिवसानिमित्त काहीतरी पार्टी होती असं सांगण्यात येतं. आणि मग हॉटेल तिरंगा धाब्या शेजारील दोस्ती वॉशिंग अँड ग्रीशिंग सेंटरच्या समोर टेबल टाकून या सगळ्यांनी एक प्लॅन आखला, कट शिजवला. त्यावेळी विष्णू चाटे सुदर्शन घुलेला म्हणाला होता, अरे कुत्र्यासारखं जगणं झालंय आपलं, तुमची स्वतःची तर इज्जत घालवली, आमची पण इज्जत घालवली, तुला खंडणी पण मागता आली नाही आणि कंपनी पण बंद करता आली नाही. तिकडे काय सांगितलं होतं, वाल्मिक अण्णाचा आता निरोप आहे की जो आडवा आलाय त्याला आता धडा शिकवा. आता हे झाल्यानंतर सुदर्शन घुलेला त्यांनी जी पिन मारली होती विष्णू चाटेनं, हेच यातलं मूळ कारण ठरलं. आधीच एकतर जी अवादा कंपनीवर 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेला झालेली मारहाण, प्रतीक घुलेला झालेली मारहाण आणि त्यांच्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते दोघं ऑलरेडीच आधी चिडले होते. त्यात विष्णू चाटेनं पिन मारल्यानं आता विष्णू चाटेनी जे काही पंपिंग केलं त्यामुळे सुदर्शन घुले पेटून उठला आणि मग तो म्हणाला की ठीक आहे, मी उद्याच्या उद्याच बंदोबस्त करतो आणि संतोष देशमुखाला उचलतो आणि त्याला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो, असं देखील तो म्हणाला. याचाच अर्थ या सगळ्यांमध्ये रोल महत्वाचा या विष्णू चाटेचाच आहे. कारण की वाल्मिक कराड ऑपरेट करत होता विष्णू चाटेकडून आणि विष्णू चाटे ऑपरेट करत होता सुदर्शन घुलेकडून. आता याच दरम्यान 7 तारखेलाच जेव्हा 6 डिसेंबरला जी मारहाण झाली त्यानंतर चिडलेल्या विष्णू चाटेनं संतोष देशमुख यांना वारंवार फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही. आणि हीच धमकी 9 डिसेंबरला संतोष देशमुखांनी आपले बंधू धनंजय देशमुख यांना सांगितली होती की मला विष्णू चाटेनं त्या दिवशी फोन करून धमकी दिली होती की असं असं आहे आणि तू आमच्या आड येऊ नकोस नाहीतर जीवानिशी जाशील. त्यावर धनंजय देशमुखांनी वाल्मिक कराडला फोन केला आणि हे विचारावं त्यांना असं वाटलं, पण त्यावेळी वाल्मिक कराडचा फोन एंगेज लागला. शेवटी विष्णू चाटेला त्याला फोन करावा लागला धनंजय देशमुखांना, पण त्यावेळी संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं. म्हणजे एकंदरीत विष्णू चाटेचा रोल या सगळ्या प्रकरणामध्ये किती महत्वाचा आहे याचं उत्तर या प्रकरणातून क्लिअर होतंय. खरं तर विष्णू चाटे हा शेवटपर्यंत या प्रकरणात आहे, अगदी अपहरण आणि हत्येच्या पण. भरे तो त्या दिवशी या आरोपींसोबत नव्हता, पण आरोपी काय काय करतायत आणि त्यांनी काय काय करायला पाहिजे याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स हा विष्णू चाटेच त्यांना देत होता. कारण विष्णू चाटेनं या सगळ्या दरम्यान जेव्हा 8 डिसेंबरला कट शिजला, अर्थातच त्याची कल्पना वाल्मिक कराडला दिली असावी आणि वाल्मिक कराड त्यावेळी कुठे मुंबईत होता का बीडमध्ये होता, परळीत होता, याचं उत्तर अजूनही कुठे सापडलेलं नाहीये. पण तो 4, 5 ला 6 ला सुद्धा मुंबईत होता हे सांगण्यात येतंय. आता विष्णू चाटेला सुदर्शन घुले वेळोवेळी जयराम चाटेच्या मोबाईलवरून आम्ही आता अपहरण केलंय ही माहिती देत होता. आता आम्ही संतोष देशमुखांना मारतोय, त्यांना मारहाण करतोय हेही तो सांगत होता. ज्या अर्थी तो विष्णू चाटेच्या संपर्कात राहून त्याला काय काय करतोय सांगत होता, याचा अर्थ काय केलंय याचे व्हिडिओ आणि फोटो देखील त्यानं विष्णू चाटेला पाठवले असावेत आणि ते व्हिडिओ आणि फोटो विष्णू चाटेनं वाल्मिक कराडला सुद्धा फॉरवर्ड केले असावेत, जेणेकरून वाल्मिक कराडला हे कळावं की तुम्ही सांगितल्यानुसार आता आम्ही आपली पोरं धडा शिकवतायत. या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचा की रोल आहे. कारण जेव्हा 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटी जी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तो दाखल झाला नाही, मारहाणीचा गुन्हा दाखल झाला नाही, पण शिवाजी थोपटे यांना जी खंडणी मागण्यात आली ती खंडणी एकदा दोनदा नव्हे वारंवार मागण्यात आल्यानं शेवटी 11 डिसेंबरला शिवाजी थोपटेंनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. कारण 8 ऑक्टोबरला परळी येथील जगन्मित्र कार्यालयामध्ये त्यांना प्रत्यक्ष खंडणी मागण्यात आली, तेव्हा स्वतः विष्णू चाटे त्यांच्या समोर हजर होता. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच वाल्मिक कराडनं फोन केला होता, त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी करून ठेवलं होतं, त्यामुळे तिथेही विष्णू चाटे क्लिअर झाला होता.
आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की प्रत्यक्ष सुदर्शन घुले 29 नोव्हेंबरला त्या ठिकाणी कंपनीमध्ये जाऊन त्यानं मारहाण निरोप द्यायला पुन्हा एकदा वाल्मिक करारचा तो द्यायला गेला होता. त्यावेळी देखील शिवाजी थोपटे आणि सुनील केदू शिंदे यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. त्यामुळे ही 3 नावं या शिवाजी थोपटे आणि सुनील केदू शिंदे यांनी लक्षात ठेवली आणि 11 डिसेंबरला केज पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला 638/34. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विष्णू चाटेचं नाव पहिल्यांदा आलं. पण त्याच्या आधी 9 डिसेंबरला जे संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या झाली होती त्याच्यानंतर 10 तारखेला जो पुरवणी जबाब दिला गेला त्या पुरवणी जबाबात विष्णू चाटेसह बाकीच्या आरोपींची नावं घेण्यात आली होती. कारण धनंजय देशमुखांना माहित होतं ही सगळी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची माणसं आहेत. पण प्रत्यक्ष विष्णू चाटेची माणसं असल्यानं त्यांनी वाल्मिक कराडच्या ऐवजी विष्णू चाटे याचं नाव घेतलं. आता या विष्णू चाटेलाच धनंजय देशमुखांनी ज्यावेळी संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं तेव्हा 1-2 नव्हे तब्बल 20 किंवा त्याहून जास्त वेळा फोन केले होते की अहो माझ्या भावाला सोडा, त्याला काही करू नका, त्याला मारू नका. त्यावेळी याच विष्णू चाटेनं धनंजय देशमुखांना वेळोवेळी त्यांचा फोन आल्यानंतर काय उत्तर दिली होती? 10 मिनिटात तुमचा माणूस सोडतो, 20 मिनिटात तुमचा माणूस सोडतो, एक अर्ध्या तासात तुमचा माणूस सोडतो. असं करत करत धनंजय देशमुखांना त्यांनी खेळवत ठेवलं, टाइमपास करत बसले. त्यामुळे धनंजय देशमुखांना शेवटपर्यंत हे कळलं नाही की माझा भाऊ नेमका कोणत्या दिशेला हे घेऊन गेलेले आहेत, कोणत्या दिशेला जाऊन कुठल्या ठिकाणी त्यांना मारलं जात आहे. ना पोलिसांकडून हे कळलं ना विष्णू चाटेंनी हे सांगितलं. त्यामुळं केजच्या पोलिसांनी पण या ठिकाणी माती खाल्ली. जणू काही या प्लॅनिंग मध्ये केजचे पोलीस देखील सामील होती की काय हा प्रश्न आता पुढे उपस्थित होतो. आणि या विष्णू चाटे आणि PI प्रशांत महाजन यांचं देखील कुठेतरी फोनवरनं बोलणं झालं होतं. त्यामुळेच प्रशांत महाजन धनंजय देशमुखांना शेवटपर्यंत सांगत राहिले काळजी करू नका, येतील, व्यवस्थित येतील. असं याचाच अर्थ विष्णू चाटे, वाल्मिक कराड, त्याचे गुंडपुंड चेले चपाटे आणि केज पोलीस स्टेशनचे काही अधिकारी कर्मचारी हे सगळे या प्लॅनिंग मध्ये होते. पण अजूनही या प्लॅनिंग मध्ये कोणते पोलीस अधिकारी कर्मचारी होते यांची नावं पुढे आलेली नाहीत. केवळ सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस म्हणून खात्यांतर्गत कारवाई करण्यात आली आणि PI प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर बीडच्या हेडक्वार्टरला पाठवण्यात आलं. तर राजेश पाटील जे PSI होते केज पोलीस ठाण्याचे त्यांना सस्पेंड करण्यात आलं. आता हेच राजेश पाटील 29 नोव्हेंबरला केजला विष्णू चाटेच्या कार्यालयात आपल्याला दिसले होते. जे अख्ख्या महाराष्ट्राने त्याचं CCTV फुटेज पाहिलं होतं. त्यामुळे विष्णू चाटे या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचा आरोपी आहे. आता हा विष्णू चाटे जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं आणि शेवटचा फोन जेव्हा धनंजय देशमुखांना केला गेला त्यावेळी अर्थातच त्यानं फोन बंद ठेवला होता. मग मात्र विष्णू चाटे देखील फरार झाला. मग वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचा शोध सुरू झाला तो 11 डिसेंबरच्या खंडणीच्या गुन्ह्यासाठी. खरं तर 6 डिसेंबरला आवादा कंपनीची मारहाण, 9 डिसेंबरला अपहरण आणि हत्या आणि 10 डिसेंबरला शेवटी महेश केदार आणि जयराम चाटे या 2 आरोपींना पहिल्यांदा अटक झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यांची नावं समोर येत गेली त्यामध्ये 2 जण अटक झाली पहिल्यांदा, ती म्हणजे महेश केदार आणि जयराम चाटे. 11 डिसेंबरला वाल्मिक कराड, चाटे म्हणजे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि याच 11 डिसेंबरला तिसऱ्या आरोपीला अटक झाली ज्याचं नाव होतं प्रतीक घुले, ज्याला रांजणगाव मधून अटक करण्यात आली. 18 डिसेंबरला नंतर विष्णू चाटेला अटक करण्यात आली. बीड शहराजवळच त्याला कुठेतरी अटक झाली. या 18 डिसेंबरला विष्णू चाटे अटक होईपर्यंत मधल्या काळात म्हणजेच 9 डिसेंबर ते 17 डिसेंबर या काळात हा फरार होता. मग तो कुणासोबत होता, कुणाशी बोलणं करत होता, काय प्लॅनिंग करत होता याची उत्तर कुठंच नाहीयेत. पण तृप्ती देसाई ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत यांनी
या सगळ्या दरम्यान एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता की नाशिकमधील दिंडोरी येथील एका सेवा केंद्रामध्ये दत्त जयंतीनंतर म्हणजे 14 डिसेंबर नंतर 15 आणि 16 तारखेला हे दोघे जण त्या ठिकाणी होते. त्यांची राहण्या खाण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी, झोपण्याची, निवासाची देखील व्यवस्था करण्यात आली. 17 तारखेला हे दोघं तिथून बाहेर पडले. नाशिकमधील शरणपूर जे मध्यवर्ती भाग आहे तिथलाच अगदी कमिशन ऑफिस पासून काही अंतरावर असलेल्या त्या शरणपुरात एका ज्योतिष तज्ञाकडे किंवा हस्तरेषा तज्ञाकडे या वाल्मिक कराडनं जाऊन आपला हात देखील दाखवला होता, असं देखील इथपर्यंत माहिती त्यांनी दिली होती. त्याचा देखील पुढे काही तपास काहीच झाला याचं काही उत्तरच नाहीये. मग विष्णू चाटे 18 डिसेंबरला थेट बीड जवळ तो सापडला. आता सापडला का, शरण आला का, अटक केली, याचंही काही उत्तर क्लिअर नाहीये. विष्णू चाटेला 18 डिसेंबरला अटक झाल्यानंतर 19 जानेवारीला त्याला कोर्टात सादर करण्यात आलं. 27 जानेवारीपर्यंत साहजिकच त्याला त्या ठिकाणी 27 डिसेंबरपर्यंत माफ करा, त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडी देण्यात आली. मग 28 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान त्याला पुन्हा एकदा हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्या ठिकाणी पीसी घेण्यात आली. मग 11 जानेवारीला त्याला कोर्टात सादर करण्यात आलं. त्यावेळी त्याला 2 दिवसांची या ठिकाणी सीआयडी कोठडी मिळाली. पण ती कोठडी त्याला का दिली जातीये असा बचाव पक्षातर्फे किंवा त्याच्या वकिलांनी राहुल मुंडेंनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. कारण विष्णू चाटेकडून त्याचा मोबाईल आहे, तो मोबाईलच हस्तगत करण्यात आला नव्हता. पोलिसांना अपयश आलं होतं. त्यामुळे पोलिसांचं म्हणणं असं होतं की विष्णू चाटेचा मोबाईल अजून आम्हाला शोधायचा आहे. त्यावेळी राहुल मुंडे म्हणाले होते वकील की 25 एक दिवस तुमच्या या पोलीस कस्टडीमध्ये हा आरोपी असून सुद्धा याच्याकडून तुम्हाला अजून मोबाईल कसा काय हस्तगत करता आला नाही आणि मग तुम्ही काय केलं. त्यावर कोर्टाने देखील न्यायाधीश कुणाल जाधव यांनी देखील ताशेरे ओढले होते की इतके दिवस आरोपी तुमच्या ताब्यात असताना तपासी अधिकारी त्याच्याकडून मोबाईल कुठे याचा शोध का घेऊ शकले नाहीत, का तपास करू शकले नाहीत. खरं तर विष्णू चाटेनं असं सांगितलं होतं की मी फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला, कुठे फेकून दिला मला आठवत नाहीये. नंतर असंही सांगण्यात आलं की सीआयडी एसआयटीने केलेल्या तपासानुसार जिथं मोबाईल त्यानं टाकला त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलं. त्याच्या 1 किलोमीटर रेडियसमध्ये मोबाईल शोधण्यात आला, पण तो काही मोबाईल अखेरपर्यंत सापडला नाही. आज 114 दिवस उलटले, अजूनही विष्णू चाटेचा मोबाईल गायब आहे. जसं विष्णू चाटेचा मोबाईल गायब आहे तसा कृष्णा आंधळे पण गायब आहे. त्यामुळं या विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये नेमकं जे काही सीडीआर, कॉल रेकॉर्डिंग जे काही होतं ते मात्र खरं तर अजूनही हाती लागलेलं नाहीये. त्यामुळे विष्णू चाटेचा तो मोबाईल फार महत्त्वाचा होता तपासाच्या दृष्टिकोनातून, खटल्याच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर विष्णू चाटे याचा मोबाईल भले सापडला नसला तरी विष्णू चाटेनं धनंजय देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात जे काही 20 किंवा त्याहून जास्त वेळा फोन झाले होते, त्यामुळे धनंजय देशमुखांकडे कॉल रेकॉर्डिंग होते, ते तर निश्चितपणे तपासलेले असणार आहेत. त्यामुळे विष्णू चाटे याला कॉल लावल्याचं धनंजय देशमुखांच्या सीडीआर वरून सिद्ध झालेलं असणार आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकारानंतर 14 जानेवारीला विष्णू चाटे आणि बाकी सगळ्या आरोपींवर मकोका लागला. त्यामुळं पुढे न्यायालयीन कोठडी मिळाली. आता विष्णू चाटेचं असं म्हणणं होतं की मला लातूरच्या कारागृहात शिफ्ट करण्यात यावं, इथे माझ्या जीविताला धोका आहे. पण केज न्यायालयानं त्याचा अर्ज फेटाळून लावला. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी परत मागणी केली, विनंती अर्ज केला, तेव्हा मात्र त्याला लातूर कारागृहात पाठवण्यात आलं. आता लातूर कारागृहात गेल्यानंतर 2 महिने तिथं राहिल्यानंतर हा पठ्ठ्या परत म्हणतोय की आता मला बीडच्या कारागृहात पाठवा. यावर धनंजय देशमुख यांनी एक सगळ्यात महत्वाची जी आता या ठिकाणी खरं म्हणजे एक आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की का आता विष्णू चाटेला पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृहात यावंसं वाटतंय, त्यावर धनंजय देशमुखांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलती आहे. त्या असं म्हणाले, कदाचित आपल्या गुन्हेगारी टोळीसोबत त्यांना राहावंसं वाटत असेल किंवा त्यांना एकत्र येऊन पुढचं काहीतरी प्लॅनिंग करावंसं वाटत असेल आणि त्यासाठीच विष्णू चाटे आता त्या ठिकाणी येतोय. खरं तर वाल्मिक कराड ज्या बीड जिल्हा कारागृहात आहे तिथल्या 2 टोळ्या ऑलरेडीच बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. महादेव गित्ते समर्थक त्याचे साथीदार आणि
अक्षय आठवले समर्थक त्याचे साथीदार. त्यामुळे त्या ठिकाणी वाल्मिक कराड आता आपल्याला पुन्हा एकदा आपली तिथली दहशत, जेलमधली प्रशासनाची पकड सगळी मिळवण्यासाठी कदाचित विष्णू चाटेलाच त्यांनी हा अर्ज करायला तर लावला नाही ना, की आता तू ये, इथलं सगळं रान मोकळं झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांचा संपर्क, त्यांचं बोलणं किंवा त्यांचं काय प्रकार आहे यावर अजून काही प्रकाश पडला नाही. पण विष्णू चाटेनं मात्र जी मागणी केली आहे त्या मागणीनुसार आता त्याला या सगळ्या याच्यावर हिअरिंग होईल 24 तारखेला आणि मग कोर्ट काय निर्णय देईल त्यावर ठरेल. पण आता थोडक्यात याच्यातनं जे काही मिश्किलपणे उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय की एकटा राहिलेला आहे त्यामुळे त्याला आता तिकडे करमत नाहीये, लातूरमध्ये एकटा पडलाय. तर म्हणजे मला तर असं म्हणायचं की वाल्मिक कराड मुळेच करमत नाही की काय त्याला, म्हणून तर मी त्या लाईव्ह मध्ये तो प्रश्न विचारलाय की वाल्याशिवाय वाल्याविना करमत नाही. कारण की आतापर्यंत या विष्णू चाटेने वाल्मिक कराडनं हातात हात घालून बरंच काय काय केलेलं आहे. वाल्मिक कराडच्या जवळचा, वाल्मिक कराडचा निकटवर्तीय, वाल्मिक कराडचा नातेवाईक खंडणी, दमदाटी, दरोडे, खून, मारामारी, दहशत, आपली ताकद वाढवणे या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून केलेल्या आहेत. त्यामुळं त्याला आता त्याच्याशिवाय करमत नाही अशी परिस्थिती झाली. कारण की जिथं जिथं वाल्मिक कराड तिथं विष्णू चाटे दिसायचा. आता विष्णू चाटे लातूरमध्ये, वाल्मिक कराड बीडमध्ये. त्यामुळं आता कुठे ना कुठेतरी एकत्र यायला पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, मग काही वेगळं करता येईल का, असे काही यांचे प्लॅन्स आहेत का, असं देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. यावर धनंजय देशमुखांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की व्हीसीद्वारे जे आरोपी आज कोर्टात हजर झाले, खरं म्हणजे तिसऱ्या सुनावणीला देखील त्यांना प्रत्यक्षात कोर्टात न आणता व्हीसीद्वारे सादर करण्यात आले. तर यावर त्यांनी प्रश्न केला, त्यावर धनंजय देशमुखांनी उत्तर दिलं की ते सगळे बिनधास्त दिसत होते. त्यांची बॉडी लँग्वेज अशी सांगत होती की कुणालाही पश्चाताप नाहीये, जणू काही घडलेलंच नाहीये आणि बिनधास्तपणे ते वागताना दिसले. पण धनंजय देशमुख म्हणाले, मी भले भावना विवश झालो असलो तरी देखील माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या सगळ्यांना असं वाटतंय की आम्ही काहीच चूक केलेली नाहीये, पण ते तसं नाहीये. या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. आणि वाल्मिक कराड विषयी देखील त्यांना विचारण्यात आलं, कारण की वाल्मिक कराडने एक अर्ज केलेला आहे, तो म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशन. म्हणजे माझ्यावरचे जे काही आरोप आहेत ते मला मान्य नाहीत, मी कोणत्याही गुन्ह्याशी संबंधित नाही, खंडणीची माझा काही संबंध नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, त्यामुळं मला डिस्चार्ज करण्यात यावं, या आरोपांतून मुक्त करण्यात यावं, मला दोषमुक्त करण्यात यावं. हा अर्ज जेव्हा दाखल करण्यात आला त्या अर्जावर देखील या ठिकाणी 24 एप्रिलला खरं तर हिअरिंग होणार आहे. 24 एप्रिलला त्यावर सरकारी पक्षातर्फे म्हणणं देखील मांडण्यात येईल आणि मग त्याच्यावर आर्ग्युमेंट होईल. पण वाल्मिक कराडनं जो दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे त्या संदर्भात जेव्हा त्यांच्या वकिलांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की आमच्या आरोपीचा यामध्ये काही सहभाग नाहीये आणि पुरावे जे आहेत त्या आधारे पाहता तो सुटेल म्हणून. म्हणजे एवढा यांना विश्वास या आरोपीच्या वकिलांना किंवा आरोपीच्या सगळ्या समर्थकांना कुठून आला, असा जेव्हा प्रश्न धनंजय देशमुखांना विचारला तेव्हा ते म्हणाले की कितीही कुणी काही केलं नाही असं जरी म्हणत असलं तरी SIT आणि CIDच्या तपासातून सिद्ध झालेलं आहे की वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचे आणि या सगळ्या चेल्या चपाट्यांचे माझ्या भावाच्या हत्येशी, खंडणीशी संबंध आहे आणि पुढे ते तपासात आणखी निष्पन्न होईल. त्यामुळं वाल्मिक कराडनं किंवा त्याच्या वकिलांनी काय स्टँड घेतलाय तो त्यांचा भाग आहे, पण माझ्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. नंतर वाल्मिक कराडची संपत्ती मकोका कायद्याअंतर्गत जप्त करण्यात यावी असा अर्ज देखील सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. त्यावर वाल्मिक कराडनं कोणत्याही प्रकारचा अजून खुलासा केलेला नाहीये. पण आरोपीच्या वकिलांना जेव्हा हे विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की ही जप्त नसून अटॅच करण्याची आहे, कारण की एक काहीतरी विक्री करू नये किंवा आणखी काही वेगळं ती खरेदी करू नये अशा अँगलनी तो विषय असेल, पण जप्तीची वगैरे नोटीसही नाही असं देखील किंवा अर्ज नाही असं देखील ते म्हणालेले आहेत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे आज महत्त्वाचे मुद्दे घडले ते म्हणजे वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज, वाल्मिक कराडचा संपत्ती जप्त करण्याचा अर्ज आणि CID तर्फे सादर करण्यात आलेले नवे पुरावे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा होता की ज्या आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली त्याच आरोपींनी संतोष देशमुखांचा हत्येचा व्हिडिओ तयार केला होता आणि तो व्हिडिओ आज कोर्टात किंवा ते डॉक्युमेंट सील पॅकमध्ये सादर करण्यात आलं, खरं म्हणजे कोर्टामध्ये. एकतर CIDला हा पहिल्यांदा मुद्देमाल सापडला होता, CIDनं तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला,
फॉरेन्सिक लॅबनं सील पॅक करून तो पुन्हा एकदा सीआयडीकडे हस्तगत केला आणि आज सीआयडीनं कोर्टात सादर केला. आता आरोपीच्या वकिलांनी तो व्हिडिओ किंवा तो एव्हिडन्स आम्हाला पाहायला मिळावा असं म्हटल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं की आम्ही कोर्टात सादर केलेला आहे, पण या सगळ्या प्रकरणावर आरोपींचं म्हणणं अजून यायला पाहिजे. हे म्हणणं 24 तारखेला पुढच्या सुनावणीत सादर झाल्यानंतर मग त्याच्यावर हिअरिंग होईल आणि मग कोर्ट काय तो निर्णय देईल, त्यानुसार या सगळ्या प्रकरणावर पुढे जाता येईल. आज चार्ज फ्रेम होण्याची तारीख आज चार्ज फ्रेम होईल, म्हणजे आरोपींवर आरोप निश्चिती होईल असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. खरं तर उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुढच्या तारखेला देखील आरोप निश्चिती होण्याची शक्यता कमी आहे, पण आरोप निश्चितीचं कामकाज मात्र पुढच्या तारखेपासून निश्चित सुरू होईल. आता या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर एकंदरीतच आतापर्यंत जे काही 24 तारखेच्या सुनावणीच्या आधी म्हणजे आज जे काही घडलेलं आहे ते सगळं मी तुमच्या समोर मांडलं. खरं तर विष्णू चाटे, वाल्मिक कराड इतके वर्ष एकत्र राहून नको ते उद्योग यांनी केले असतील. आता एकमेकांशिवाय कसं काय करमायचं, कारण की तो तिकडे, हा इकडे, हा लातूरमध्ये, तो बीडमध्ये, आणि आता या दोघांनाही कदाचित एकत्र भेटण्याची इच्छा झाली असेल. आता मला प्रश्न हा शेवटचा पडला आहे की ज्यानं बीड जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात स्वतःला शिफ्ट करून घेतलं, त्याच विष्णू चाटेला आता जीवाला धोका नाहीये का? आता त्याला जीवाला धोका काहीच वाटत नाहीये का? म्हणजे तेव्हा त्याला जीवाला धोका वाटत होता सुरक्षिततेच्या कारणास्तव, आणि माझ्या जीवाचा धोका मला वाटतोय म्हणून मला लातूरमध्ये हलवण्यात यावं असा म्हणणारा विष्णू चाटे आता मला करमत नाही, किंवा मला आता इथे त्रास होतोय, माझ्या नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क होत नाहीये, 150 किलोमीटरचं अंतर आहे, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मला बीड कारागृहात पुन्हा एकदा शिफ्ट करण्यात यावं असं का म्हणतोय? आता या प्रश्नांची उत्तरं अर्थातच आपल्याला 24 तारखेच्या सुनावणीवेळी कळेल, कारण की त्यावेळी त्याच्याच अर्जावर जेव्हा जेल प्रशासनाचं म्हणणं येईल त्याच्यावर उभय पक्षातर्फे आर्ग्युमेंट होईल आणि त्या आर्ग्युमेंटमधनं हे क्लिअर होईल की नेमकं विष्णू चाटेला लातूर जिल्हा कारागृहातच ठेवलं जाणार की त्याला बीड जिल्हा कारागृहात आणलं जाणार. कदाचित वाल्याविना करमत नसावं म्हणून तर विष्णू चाटे म्हणतोय मला बीडला हलवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.